तुळजापूर मतदारसंघामध्ये बघितलं आपण तर भाजपचं पारडं जड दिसतंय। संभाव्य इथला आमदार कोण असू शकतोय? अगदी त्यामुळे संभाव्य आमदार कोण आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात। राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरमधनं संभाव्य आमदार असतील भाजपचे, असा एक्झिट पोल समोर येतोय। त्यांच्या विरोधात मैदानात होते कुलदीप कदम पाटील काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत इथं झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र संभाव्य आमदार राणा जगजितसिंह पाटील असल्याचं पाहायला मिळतंय। तुळजापूरमधनं राणा जगजितसिंह पाटील हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा कौल आपण जाणून घेणार आहोत। जर आपण या ठिकाणी विचार केला तर महाविकास आघाडीकडून धीरज पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, तर महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सलग दुसऱ्यांदा या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले। या मतदारसंघाचा जर एकंदरीत आपण आढावा घेतला तर या मतदारसंघामध्ये राणा जगजितसिंह पाटील हे आपण केलेला विकास काम किंवा विकास कामाचं जे निर्माण केलेलं त्यांनी चित्र होते हे मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलेले पाहायला मिळाले। त्याचबरोबर या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो शासनाची लाडकी बहीण योजना ही योजना अगदी गावोगावी पोहोचवण्यामध्ये राणा जगजितसिंह पाटलांना चांगल्या प्रमाणे यश आल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये जो उमेदवारीचा घोळ होता हा तेच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला। यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसकडून डावलण्यात आलं, त्यामुळे कुठेतरी मधुकरराव चव्हाण हे देखील नाराज असलेले पाहायला मिळाले। तर दुसरी बाजू आपण पाहिलं तर धीरज पाटील हे देखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी देखील या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। मात्र काँग्रेसमधील मधुकरराव चव्हाण हे प्रचारात फारसं सक्रिय नसणं याचा कुठेतरी फटका जो आहे तो धीरज पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकरी हे देखील मैदानात होते। मी देखील महाविकास आघाडीकडूनच पुरस्कृत उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांच्या प्रचार सभेमध्ये देखील त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जे फोटो वापरले होते, त्याच्यामुळं याचा फटका देखील या ठिकाणी धीरज पाटलांना बसू शकतो। तर वंचितनं देखील या मतदारसंघामध्ये चांगलीच फिल्डिंग लावलेली आपल्याला पाहायला मिळाली। यामुळे याचा जो कुठेतरी फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो आणि याचा फायदा जो आहे तो राणा जगजितसिंह पाटील यांना कुठेतरी मिळण्याची शक्यता जी आहे ते एकंदरीत या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता जी आहे ती एकंदरीत परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळते।